उत्तर दिली आज मी आज उद्या चाललंय ते कुठे पत्र आहे तुमचं? आता आज आम्ही 7-8 वेळा आलेलो त्यांच्याकडे दिवाबीची उत्तर आहेत सगळी त्यांची. बरं ऐका आता जी परवा बैठक झाली त्यामध्ये कंपनीने तुम्हाला जे आश्वासन दिले त्यानुसार तुमच्या सुद्धा गावचा हे आहे 5 दिवसांनी त्यांना मुदत दिली आता 5 दिवसात काय ते होऊन जाईल. नाही पण ह्याच्यामध्ये साहेब थांबा 2 मिनिटं. ह्याच्यामध्ये तीन बैठक वरिष्ठ कार्यालयात झाली अगदी मान्य आहे. त्या बैठकीला मी नव्हतो. ऐका ना एक हात जोडून विनंती आहे. महसूल विभागाकडे येण्याचं कारण काय? शेतकरी फक्त बाधित आहेत म्हणून आलेले आहेत तिथे, बरोबर आहे. हे सगळे शेतकरी भाजीपाला पिकवणारे आहेत. ज्यांनी भाजी लावली होती यांना वाटलं नाल्यातलं पाणी दरवर्षीप्रमाणे सिंचनासाठी वापरू आणि दरवर्षीप्रमाणे पीक घेऊ, बरोबर आहे. यांनी ते पाणी वापरलं, यांनी लावलेलं पीक होतं ते सगळं करपून गेलं. त्याच्यानंतर यांच्या लक्षात आलं की हे पाणी सिंचनासाठी योग्य नाहीये आणि मग ही लढाई सुरू झाली. आता आपल्याला इथे काय करायचंय, त्याच्यामध्ये पाण्याची तपासणीची कृषी विभागाने केली. त्याचा रिपोर्ट आहे जानेवारीचा की हे पाणी सिंचनासाठी अयोग्य. रिपोर्ट आहे, स्पष्टपणे रिपोर्ट आहे की हे सिंचनासाठी अयोग्य आहे. बरं ते एका वेळेस सिंचनासाठी अयोग्य नाही तर ते पाणी वापरल्यामुळे जमिनीची सुपीकता पण कमी होते क्षार वाढल्यामुळे आणि त्याला वेगळी प्रक्रिया आणखी जमिनीला सुपीक बनवण्यासाठी करावी लागणार आहे. तर हे नुकसान फक्त या वर्षीचं नाहीये. जलबोगद्याचं काम त्याची मंजुरी साहेब 2029 पर्यंत आहे. प्रत्यक्षात ती आणखी 2 वर्ष पुढे वाढू पण शकते. तर ते हे नुकसान 1 वर्षाचं नाहीये. ते पाणी कधीच वापरू शकत नाहीत शेतकरी आता किमान येणाऱ्या 3-4 वर्षामध्ये. आपल्याला आमची विनंती एवढीच आहे, परवा मीटिंग झाली असेल, 5 दिवसाचा अल्टिमेटम दिला असेल, हे सगळं एका जागेवर आहे. पण आता रेकॉर्डवरती शेतकऱ्यांचं नुकसान किती झालंय हेच नाहीये. हे शासनाच्या कागदावर यावं पंचनामे करून की बाबा नंदा मात्रे शेतकरी आहे, तिने हे लावलं होतं, ती एवढं पीक घेत होती, तिचं एवढं नुकसान झालंय, शासकीय निकषानुसार एवढी नुकसान भरपाई बनते. ज्यावेळेस उपोषण झालं त्यावेळेस आपले लोक गावातले स्थानिक शेतकरी पण आजला आम्हाला तुम्ही सांगू शकता का पंचनाम्याची रक्कम? 99 शेतकऱ्यांची हे दिली त्यांना यादी दिली, त्याचं क्षेत्र वगैरे सर्व त्यानुसार ते नुकसान भरपाई देतो असं त्यांनी आश्वासन. पण किती रक्कम म्हणणं काय होतं, जे शेतीचं नुकसान आहे त्या क्षेत्राप्रमाणे आम्ही त्यांना व्यवस्थित ते राहू दे, त्यांचा विषय नाही. हे बघा शासन किती देईल, शासन किती देईल किंवा एखादा ठेकेदार किती देईल हा भाग गौण आहे. पहिलं आम्हाला कागदावरती स्पष्ट करून द्या की आमचं नुकसान झालंय आणि ते किती झालं, हा कागद आम्हाला द्या. मग ते कोणाकडनं घ्यायचं, कोण संबंधित असेल ते शेतकरी त्याच्यासाठी संघर्ष करतील, बरोबर आहे, बरोबर आहे ना. आणि हे नुकसान 2029 पर्यंत काम चालू असेपर्यंत होणारच आहे. आपलं प्रोसिडिंग कोण घेत असेल साहेब तर आमचा महत्वाचा मुद्दा नमूद करा त्याच्यावर. हा प्रकल्प जो आहे 11,042 कोटीचा प्रकल्प आहे. 50 कोटीपेक्षा जास्त किमतीचा प्रकल्प असेल तर सामाजिक सर्वेक्षण अहवाल प्रसिद्ध करायला लागतो, सार्वजनिक करायला लागतो त्या प्रकल्प राबवणाऱ्या यंत्रणेने आणि जनसुनावणी घेऊन पर्यावरण मंजुरी दिली जाते. मग या 11,042 कोटीच्या प्रकल्पाला पर्यावरण विभागाने कशी काय मंजुरी दिली जनसुनावणी न घेता? आज जे प्रभावित लोक आहेत यांना म्हणणं मांडण्याची जी कायद्याने संधी दिलेली आहे ती का नाकारण्यात आली? तर सगळ्यात पहिलं पर्यावरण मंजुरी ती रद्द केली पाहिजे, जनसुनावणी घेतली पाहिजे, यांचं म्हणणं ऐकलं पाहिजे. कारण हे जे परिणाम आहेत त्या प्रकल्पामुळे होणारे तिथल्या समाज जीवनावर, नागरिकांवर, शेतकऱ्यांवर, त्याचं सोल्युशन घेऊन पुढे गेल्याशिवाय प्रकल्प पुढे गेला नाही पाहिजे, बरोबर आहे. त्याच्यामुळे हे काम पहिलं तर साहेब तत्काळ स्थगित केलं पाहिजे आणि शासनाने ठरवून दिलेले निकष आहेत, आम्ही नाही सांगत. 50,000 कोटीपेक्षा जास्त प्रकल्पाची भांडवल असेल तर त्याला जनसुनावणी घेणं बंधनकारक आहे. पर्यावरण विभागाने काय सेटिंग करून घेतली असेल आम्हाला नाही माहिती, पण जर त्याची वर्क ऑर्डर 1,042 कोटीची आहे याचाच अर्थ तो प्रकल्प 50 कोटीपेक्षा जास्त किमतीचा आहे. मग आमचं म्हणणं का नाही ऐकून घेतलं? हे प्रोसिडिंगला घ्या, प्रोसिडिंगला घेऊ आपण, पण हे विषय आपल्या इथल्या स्तरावरचे आहेत. नाही आम्ही तुमच्याकडे मागणी करतो, तुम्ही वरती पाठवायची. शेतकऱ्यांचं हे म्हणणं आहे ना, तुम्ही नाही मागणी मागून तर काय करायचं आपण? मागवायलाच पाहिजे. तुमचं निवेदन आम्ही पाठवू. शेजाळ साहेब हे पत्र जे आहे ना, हे पत्र मुळात दिलं ना ते चुकीचं दिलेलं आहे. जे तुम्ही लोक उपोषणाला बसले होतात ना त्यावेळेस तुम्ही कुणाच्या दारात बसला होतात? हे उत्तर मेघा इंजिनिअरिंग